देवयानीज टॉक शो. नमस्कार, मी देवयानी वरसकर. देवयानी टॉक शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाची भेट घेणार आहोत की जी पुण्यासारख्या कॉर्पोरेट सिटीमधून देवगडमध्ये राहायला आली आणि आज नव्हे तब्बल 31 वर्षांपूर्वी. खरं तर आज देवगडची एक वेगळी अशी स्पेशल आयडेंटिटी आहे. परंतु 31 वर्षाचं पूर्वीचं देवगड जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही अनुभवू शकता की देवगड हे जरी शहर असलं तरी ते किती मोठं खेडं होतं. खरं तर 31 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला टोकाचा हा तालुका, फारसं लक्ष नसलेला तालुका आणि अशा ठिकाणी पुण्यासारख्या मल्टीलिंग्विस्टिक किंवा मोठ्या सिटीमधून येऊन देवगडमध्ये येऊन राहणं हे खरं तर धाडसच होतं. परंतु तरीही पुण्यासारख्या एका शहरामधून डॉक्टर होऊन आणि संपूर्णतः डॉक्टर असलेल्या अशा फॅमिलीतून आलेल्या डॉक्टर मंजुषा सुनील आठवले यांनी देवगडमध्ये येऊन आपलं कार्य 31 वर्षापूर्वीपासूनच सुरू केलं आणि त्या इथे रुजल्या. आणि नुसत्या रुजल्या नाहीत तर ते इतक्या सक्सेसफुली रुजल्या की त्यांनी आपले छंद जोपासत इथल्या महिलांना, इथल्या लोकांना आपल्या मेडिकल किंवा आपल्या जो काही पेशा आहे त्याची सेवा देऊन इथल्या लोकांना निश्चितच एक चांगला हात दिलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पतींनी देखील त्यांना तेवढीच समर्थ अशी साथ दिलेली आहे. मग काय आहे या डॉक्टर मंजुषा सुनील आठवले यांचं अंतरंग आज बघूया. डॉक्टर मंजुषाजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर तुमचं पहिल्यांदा मी अभिनंदन करते की देवगड म्हणजे आज जरी देवगडची आयडेंटिटी एक फार चांगली अशी असली तरी 31 वर्षापूर्वीचा देवगड म्हणजे एक फार मोठा म्हणजे तसा विचार करण्यासारखा गाव होता. मुळात आधी देवगडमध्ये तुम्ही कशा आलात या संदर्भात मला जाणून घ्यायचंय. माझं लगेच शिक्षण माझं पूर्ण झालं मेडिकलचं. मी बेळगावला मेडिकलला होते. तर शिक्षण माझं पूर्ण झालं आणि हे माझे जे मिस्टर आहेत ते आमचे म्हणजे माझे पहिल्यापासून आम्ही फॅमिली फ्रेंड्स होतो. तर त्याच्यामुळे म्हणजे आमची पहिल्यापासून ओळख होती. तर त्यामुळे लगेच माझं शिक्षण पूर्ण झाल्या लगेच आमचं लग्न झालं आणि मी देवगडला येऊन त्यांच्याबरोबर प्रॅक्टिसला सुरुवात केली. खरं तर शिक्षण तुमचं पुण्यात झालं म्हणजे जन्मापासून तुम्ही पुण्यात होतात. त्याच्यानंतर तुमचं मेडिकल शिक्षण बेळगावला झालं. दोन्ही तशी फार मोठी शहरं होती. जेव्हा तुम्ही लग्न होऊन देवगडला आलात म्हणजे तुमचं तसं गाव सुद्धा इथे देवगड तालुक्यातच आहे. वाडा म्हणून जे काही गाव आहे म्हणजे अडकीत त्यांसाठी प्रसिद्ध असं गाव आहे असं म्हटलं जाते. परंतु तरी वाड्याला तुम्ही फक्त मे महिन्यात जसं इतर लोक यायचे आंबे खायला तसे येत होतात. परंतु कायमस्वरूपी देवगडला यायचं आहे असं जेव्हा ठरलं गेलं तेव्हा तुमची मानसिकता काय होती साधारणपणे? मला लहानपणापासून पूर्ण मला ह्याच प्रोफेशनमध्ये यायचं होतं. मला डॉक्टरच व्हायचं होतं. तर त्याच्यामुळे मला कुठेतरी मला स्वतःला काहीतरी करण्याची हे होती. तर त्याच्यामुळे मी असं ठरवलं की नाही देवगडला आपण चालेल ठीक आहे देवगडला, कारण घरच्यांना सगळ्यांना तसंच वाटत होतं की ही पुण्याहून देवगडला कशी काय राहणार आहे. त्यामुळे माझ्या बहिणीला आईला वगैरे त्यांनाही खूप काळजी वाटत होती की ही देवगडला कशी राहील, पुण्यात राहिलेली मुलगी ही देवगडला राहणार कशी. पण मी म्हटलं की नाही मला प्रॅक्टिस करायची आहे आणि मला तिथे काहीतरी करायला, माझं स्वतःचं काहीतरी नाव करायला मला तिथे संधी मिळेल. तर त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, मी देवगडला व्यवस्थित सेटल होईल आणि त्याप्रमाणे मी म्हणजे झाले. त्यामुळे मला असं खूप काही वाटलं नाही की अरे आपण पुण्याहून इथे कशासाठी आलो किंवा असं म्हणजे असं काही मला कधी वाटलं नाही. मी त्याच्यामध्ये एक माझंही वाढवत गेले आणि मला म्हणजे संधी मिळाल्या अशा आणि मी झाले चांगली सेटल. बरोबर. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी म्हणजे आपण लग्नानंतर एखाद्या गावामध्ये जातो आणि तिथे कायमस्वरूपी राहण्याच्या उद्देशाने जातो. खरं तर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये वाढलेल्या ज्या मुली असतात त्यांना अनेक प्रश्न सतावत असतात. म्हणजे अनेक हॉबीज असतात त्यांच्या स्वतःच्या. काही जर स्पोर्ट्समन असतील तर त्यांना खेळण्याचं प्रॅक्टिस किंवा अशा पद्धतीचे असतील की ज्या सुविधा आपल्याला अशा गावांमध्ये मिळत नाही. मग माझ्या माहितीप्रमाणे आपलं जे कुटुंब आहे म्हणजे लग्नापूर्वीचं जरी तुमचं सगळं डॉक्टर कुटुंब जरी असलं तरी लग्नानंतर एक फार चांगलं म्हणजे सांगीतिक परंपरा असलेलं एक फॅमिलीमध्ये तुम्ही लग्न होऊन आलात.
मग त्या हॉबीज किंवा अशा तुमच्या स्वतःच्या ज्या काही हॉबीज होतात त्या प्रमोट करण्यासाठी तुम्हाला इथे काही संधी मिळाली का? हॉबीज असं नाही, कारण लहानपणी मी शाळेत असताना बास्केटबॉल खूप चांगलं खेळत होते. व्हायलिन पण मी जवळजवळ 3 वर्ष मी शिकले होते. पण इथे आल्यानंतर मी आधी कसं मी नुकतीच म्हणजे पासआउट होऊन मी इथे आलेली होती, त्यामुळे मला म्हणजे माझ्या मेडिकल प्रोफेशनमधलंच मला आणखीन म्हणजे खूप काही अजून शिकण्याची पण गरज होती. आणखीन हे ते माझ्या आता मिस्टरांकडून मला ते सगळं इथे शिकवत गेले हे गेले, त्याच्यामुळे माझ्या हॉबीजकडे झालंच आहे थोडंसं दुर्लक्ष, म्हणजे थोडं होत होतं. पण मला कसं ते काय म्हटलं, हॉबीज काय आपण करू शकू, एकदा एका ह्याच्यात आपण नीट हे झालं की तेही करता येईल अशा दृष्टीने मी. आणि आमच्या घरात म्हटलं कसं ह्याच्याकडे आठवल्याकडे सगळं संगीताचं वातावरण, त्यामुळे पहिल्यापासून अशी खूप मोठी मोठी लोक म्हणजे इव्हन संगीतातली असू देत, काही लेखक असू देत, म्हणजे अशी बऱ्यापैकी लोक आमच्याकडे कायम म्हणजे येत होती अशी. तर त्याच्यामुळे की तेही मला एक असं म्हणजे चांगल्या वातावरणात हे झाल्यावरती मी काय असं ठीक आहे म्हटलं चालेल की होऊन गेलं ते सगळं त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे थोडंसं आपल्या मनाला थोडीशी मुरड घालावी, थोडीशी लागली घालावी. त्यानंतर म्हणजे सेवा, म्हणजे जो तुम्ही प्रोफेशन निवडलेलं होतं त्याच्याकडे जास्ती कॉन्सन्ट्रेट करण्याचं ठरवलं होतं की आधी पहिलं आपण इथे कॉन्सन्ट्रेट करू. हॉबी काय मग आपल्याला एक काही दिवसांनी करता येतील अशासाठी. बरोबर झालं. मग जेव्हा तुम्ही देवगडला आलात, तुमची प्रॅक्टिस सुरू केली, काय प्रश्न होते तेव्हाचे 31 वर्षापूर्वी इथल्या महिलांचे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यासाठी काम केलं? हो, इथे तसं त्यावेळेला लेडीज डॉक्टर मला वाटतं की मीच असावी इथे, कारण तसं लेडीज डॉक्टर नव्हते. पण मग हळूहळू माझ्याकडे लेडीज पेशंट यायला लागले की हां ह्या एक लेडीज डॉक्टर आहेत. मग त्यांच्या काही म्हणजे जे म्हणजे पुरुषांना सांगायला ज्या बायका म्हणजे लाजत होत्या वगैरे, त्या सगळ्या त्या माझ्याकडे यायला लागल्या. आणि इथे त्यावेळेला काहीच तशा सोयी वगैरे काही नव्हत्या. पण मग मध्ये आधी मग कसं कुठे म्हणजे कोल्हापूरला जा, पुण्याला जा, असं अधूनमधून आम्ही जातच होतो किंवा इतर कुठच्या बाकीची हॉस्पिटल्स बघून या किंवा हे करा, असं चालूच होतं म्हणजे. तर त्याच्यामुळे इथे आणि तसं नंतर मग कसं हळूहळू देवगड आता हळूहळू गेलं सुधारत येते. पण काही आणायला वगैरे लागलं किंवा काय तर आम्हाला कोल्हापूरला जावं लागायचं असं. पण होतं, पण बाकी सगळं घरातलं एकंदर वातावरण तसं चांगलं असल्यामुळे काय. आणि नंतर मुलगा झाला हे झालं, मग त्याच्यात सगळा वेळ देते. मग आम्ही त्याला सध्या कसं की शाळा इथे म्हणजे होत्या पण एकच शाळा, मग त्याच्यासाठी म्हणून पुढे त्याला बाबा इंग्लिशचा काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आम्ही सगळे आमच्या बरोबर म्हणजे आम्ही आणि आमच्या साधारण बरोबरचे असे अशी सगळ्यांनी मिळून इथे इंग्लिश मिडियम पण आम्ही सुरू केली. तर ती आज अजूनही चालू आहे. त्यामुळे माझ्या मुलाचं शिक्षण तिथेच झालं, त्यामुळे तेही करत होतो की आम्ही घरोघरी जाऊन म्हणजे त्यावेळेला कसं सगळे की नाही इंग्लिश कशासाठी लागतंय की हे सगळी फॅड्स आहेत इंग्लिश स्कूल वगैरे असं त्यावेळेला इथे लोकांना खूप वाटायचं. पण मग मी आणि माझ्या काही म्हणजे मैत्रिणी आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन संध्याकाळी असं जायचं त्यांच्या घरी की त्यांना बाबा इंग्लिशचं थोडंसं महत्त्व पडतं त्या शाळेसाठी वगैरे आम्ही असं त्यावेळेला पण खूप केलं, म्हणजे तेही केलं सगळं. त्यामुळे आता ती चांगली नावारूपाला इथे इंग्लिश मिडियम पण आली आहे ती, तर तेही करत होते. खरं तर डॉक्टर मंजुषा आणि त्यांच्या परिवाराने फक्त देवगड पुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातल्या काही लोकांना एका वेगळ्या विचाराने किंवा एक वेगळी ट्रीटमेंट किंवा त्यांच्यामध्ये सजगता येण्यासाठी एक वेगळा ड्राईव्ह घेतलेला होता. त्यांनी स्वतः त्यांची एक फुल्ली इक्विप्ड अशी ॲम्ब्युलन्स आणि एका टेक्निशियनसोबत पार सिंधुदुर्गापासून शिर्डीपासून ते पुन्हा सोलापूर वगैरे असे जिल्हे करत ते पुन्हा सिंधुदुर्गात आलेले होते. आणि जवळजवळ हा 10, 12, 15 दिवसांच्या प्रवासामध्ये सुमारे 10,000 रुग्णांना त्यांनी मोटिवेट केलेलं होतं. एकूणच डॉक्टर मंजुषा, हा जो काही तुम्ही ड्राईव्ह घेतलेला होता, काय होता तो ड्राईव्ह? ते आम्हाला असं तिथल्या प्रत्येक ठिकाणच्या त्या डॉक्टरांशी आम्ही संपर्क केला होता आधी. आणि त्यांना असं की तिथे की आम्ही आमचं सगळं एक त्या आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये सगळं ऑडिओ व्हिज्युअल्स म्हणजे की ज्याच्यावरनं त्या लोकांना तिथली माहिती म्हणजे त्या सगळ्याची काय माहिती वगैरे देण्यासाठी ते सगळं केलं होतं. एक टेक्निशियन होता बरोबर. आणि हिमोग्लोबिन आणि शुगर हे खूप आपल्याकडे डायबेटिक पेशंट असतात, तर ते फक्त ते आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन तिथे ॲम्ब्युलन्स थांबायची, सगळं तिथे ते सगळं हे करायचं इक्विपमेंट आणि ते सगळं तिथल्या पेशंटना फ्रीमध्ये चेकअप आम्ही करून देत होतो.
असं बऱ्याच ठिकाणी ॲम्ब्युलन्स म्हणजे की अगदी हैदराबादपर्यंत येते वगैरे सगळीकडे खूप ठिकाणी जाऊन इथून जी सुरुवात करून ते सगळं 15 दिवस ती ॲम्ब्युलन्स सगळीकडे फिरत होती आणि असं करून सगळ्यांना फ्री चेकअप करून मग आम्ही हे केलं म्हणजे ते आणि तिथल्या डॉक्टरांना आम्ही ते सगळं लिस्ट देऊन तिथे इन्फॉर्म केलं. मग पुढचं फॉलोअप तिथल्या डॉक्टरांनी घ्यायचं घेतलं. आणखी एक देवगडमध्ये इथे की कोणाचं डेथ झालं तर ती बॉडी ठेवण्याची इथे एक सोय नव्हती की असं इथल्या बऱ्याच जणांचे नातेवाईक असे खूप म्हणजे मुंबईला असतात. मग त्यांना कळून ते तिथून निघून येईपर्यंत मग ती बॉडी म्हणजे कुठे ठेवणार हा एक प्रश्न होता. तर ते गेल्या वर्षी आम्ही त्याच्यासाठी 2 मॉर्चरीज आम्ही इथे आणल्या की ज्या इलेक्ट्रिकवरती हे होईल की तुम्ही त्या घरी घेऊन जायचं साध्या आपल्या इलेक्ट्रिक प्लगला ते लावलं की ती बॉडी 3-4 दिवस तरी त्याच्यामध्ये व्यवस्थित राहते. हां, त्याच्यात दुसरं काही म्हणजे घालायला लागत नाही की नाहीतर मीठ घालून ठेवा हे करा असं ते व्हायचं नाही. आणि ते नातेवाईक येईपर्यंत ती व्यवस्थित म्हणजे काही खराब न होता ती राहू शकते. त्यामुळे ती एक सोय आम्ही एक केली आहे इथे. कारण हा जो काही प्रश्न आहे तो फार म्हणजे लोकांना भेडसावायचा. कारण आपल्याकडे इथे जिल्हा रुग्णालयाशिवाय मग पर्याय नसायचा. म्हणजे ऑल द वे तिथे जा, परत ती बॉडी घेऊन या इथे. हा जो काही पर्याय म्हणजे हा जो काही त्या काळामध्ये जो काही फार मोठा प्रश्न भेडसावायचा तो निश्चितच यामुळे सॉल्व्ह झाला असेल आणि अनेकांना त्याचा फायदा झाला असेल. होतो निश्चितच. हा सुद्धा एक वेगळा म्हणजे जन्माचे सोहळे सगळेच जण करतात परंतु मृत्यूनंतरची जी काही परवड आहे ती टाळण्यासाठी हा जो काही तुम्ही उपक्रम केलेला आहे तो निश्चितच वंदनीय आहे असं म्हणावं लागेल. आई मला भूक लागली आहे, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं एमएजीएलचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितकाच आकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं एमएनजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. एमएनजीएलचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. नववर्षानिमित्त खास ऑफर. कॅथोलिक शॉर्ट टर्म डिपॉझिट, मुदत 365 दिवस, व्याजदर 9.60%. त्वरा करा, मर्यादित कालावधीसाठी. संपर्क क्रमांक प्रधान कार्यालय 023 63 27 38 90, सावंतवाडी 023 63 27 38 89, वेंगुर्ला 023 66 26 29 53, शिरोडा 023 66 22 74 39, मालवण 023 65 25 27 82, कणकवली 023 67 23 39 22, कुडाळ 023 65 22 15 59. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव हृदयशास्त्र विभाग. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, 2D इको यांसारख्या अत्याधुनिक सेवा. अनुभवी तज्ञ, गुणवत्ताधारक डॉक्टर आणि कर्मचारी. हृदयशास्त्र तज्ञ डॉक्टर रमेश माळकर यांची दर शुक्रवारी सेवा. हृदयविकार संबंधित रुग्णांनी आजच संपर्क साधा. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, तालुका कुडाळ. संपर्क 023 67 23 40 00. सौ दुर्वा गंगावणे 97 70 05 60 76. श्री सिद्धेश रासम 83 55 88 56 67. श्री अनिल कुडपकर 94 20 90 76 61. श्री गणेश झगडे 90 04 75 63 15. or your life. My motto, safety first. I make sure I'm always protected. इसलिए मैंने अपने कार में लगा
F Protect, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर, इजी टू इंस्टॉल ऑन एनी कार, जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है। F Protect, protect what you love. एकूणच म्हणजे जर बघितलं तर इंग्लिश मिडियमचा पाया सुद्धा तुम्ही इथे देवगडमध्ये घातला आणि एवढ्यावरच थांबला नाही तर तुमच्या स्वतःच्या मुलाला सुद्धा तुम्ही त्या शाळेमध्ये शिकवलं आणि ते खरंच आहे की ग्लोबली जर आपल्याला बाहेर कुठे जायचं असेल तर इंग्लिश माध्यम हे अंगीकारणं किंवा त्याचा अंगीकार करणं हे आवश्यक आहे आणि त्याचा फायदा आज तुमच्या मुलासकट इतर आत्तापर्यंतच्या जी काही मुलं शिकतायत त्यांना निश्चितच झालेला आहे। याच्याच बरोबर जसं म्हणजे आता तुमचं प्रोफेशनच मेडिकल हे आहे, जसं तुम्ही म्हणालात की महिला पहिल्यांदी म्हणजे इतर जेंट्स डॉक्टरकडे जा आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या की ज्या हिचकतात लाजतात आपण जाऊ आपण मॅडमकडे जाऊया किंवा जर महिला डॉक्टर असेल तर तिला आपण प्रिफर करूया, मग असे वेगळे असे त्यांचे काही प्रश्न होते का की ज्यांच्यावरती तुम्हाला इथे जास्ती वर्कआउट करावं लागलं? हो, मेनली म्हणजे इथे लोक इथे बायका कसं की सगळं कामाच्या ह्याच्यात म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात, हे ते आत्ता जरा थोडा त्यांच्यात अवेअरनेस आलाय, आता लोक खातात, पण त्यावेळेला की बरेच जण असं स्वतःकडे लक्ष द्यायचे नाही, त्यामुळे मेनली ॲनिमिया इथे बायकांच्यात असायचा, मग त्यांना थकवा अशक्तपणा म्हणजे सगळं ते हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ते व्हायचं। मग त्याच्यासाठी पण मी बऱ्याच ठिकाणी लोकांना की नाही तुम्हाला हे खायला पाहिजे ते, कारण लोक म्हणजे घरातल्या लोकांना खायला घालताना बायका स्वतः काही हे करायचे नाहीत किंवा इतरही काही पाळीच्या तक्रारी असतील हे असतील, म्हणजे त्यासाठी लोक म्हणजे ह्या बायका खूप लाजायच्या, नीट सांगायच्या नाही, पण ते मी हळूहळू सगळं म्हणजे मी असल्या म्हणजे लेडीजकडे मग मी नाही मला म्हणजे तुम्ही सांगा मी एक बाईच आहे तुम्हाला लाजू नका वगैरे असं करून मला मग त्या सगळ्या नंतर मग सांगायला लागल्या आणि मग तेच त्यासाठी मी अशा ठिकठिकाणी काही ह्याच्यामध्ये त्याच्यावरती म्हणजे स्त्रियांचे आजार ह्या विषयावरती पण मी बऱ्याच ठिकाणी काही चर्चासत्र म्हणाला किंवा ते असं देत गेले प्रयत्न जाऊन वगैरे, तर त्याच्यामुळे आता खूप लोकांच्या ते आणि आता थोडं झालंय म्हणजे आता तेवढं निश्चितच पण आता तरी समाज माध्यम आहेत की ज्याच्या मार्फत अनेक गोष्टी समजू शकतात, परंतु 30-31 वर्षांपूर्वीचा काळ की प्रत्येक घरोघरी आणि ते सुद्धा अशा विखुरलेल्या अशा वाड्या वस्त्यांवरती जाऊन किंवा त्या महिलांना सांगणं हे तसं डेअरिंग सुद्धा होतं आणि कारण इझिली अशा आउट ऑफ वे गेलेल्या गोष्टी स्वीकारणं त्याची मेंटॅलिटी सुद्धा तत्कालीन परिस्थितीमध्ये तेवढीशी महिलांमध्ये नव्हती आणि ते करण्याचं काम सुद्धा त्यावेळेस तुम्ही बऱ्यापैकी केलं आणि ज्याचा रिझल्टही तुम्हाला दिसून आला। बायका म्हणजे अगदी तेव्हापासूनच्या माझ्या काही पेशंट अजूनही माझ्याकडे येतात, पण चांगलं झालं। बरोबर। हे करताना तुम्ही पेंटिंगचं तुमचं एक लहानपणापासून तुमचा छंद आहे, त्याच्यावरती तुम्ही कसं काय करता? ती मला खूप लहानपणापासून ते सुद्धा माझ्या आई वडिलांकडूनच माझ्याकडे आलेले, कारण माझी आई आज अजूनही 81व्या वर्षी ती अजूनही पेंटिंग्स करते, माझे वडीलही करत म्हणजे काही हे करायचे वगैरे, त्यामुळे ते सगळं पहिल्यापासूनची ती माझी आवड होतीच। पण ह्या मध्यंतरीच्या काळात मी इकडे खूप लक्ष देत गेले, इकडे काही आम्ही इथे कॅम्प्स करायचो, चॅरिटी म्हणजे खूप चॅरिटी तर भरपूर केली, म्हणजे अगदी आपण हा आपला व्यवसाय आहे पण त्याच्याबरोबर चॅरिटी सुद्धा पुष्कळ केली, म्हणजे लोकांना असे कॅम्प्स घेऊन सगळं मोफत सगळे उपचार करणे हे करणे ते सगळं भरपूर करत होते आणि त्याच्यामध्ये माझं थोडंसं ह्या माझ्या हॉबीजकडे दुर्लक्ष होत गेलं होतं, तर ते मी आता मला आणि तर लॉकडाऊनमुळे मला तो एक फायदा झाला की मला परत माझं काहीतरी सुरू करण्याची मला एक हे मिळाली की अरे वा चला, त्यामुळे मला ते लॉकडाऊन झालं की चला की आपण काहीतरी आपलं म्हणजे जे राहिलेलं ते करता यायला लागलं, म्हणून मला म्हणजे चांगलं वाटलं की ते त्याच्यात मी खूप करायला लागले। म्हणजे लॉकडाऊनचा जरी म्हणजे लॉकडाऊनचा ग्लोबली खूप बरे वाईट अनेक परिणाम झाले, परंतु आतापर्यंत ज्यांना मी विचारलेलं आहे त्यांनी सांगितले की अरे वा लॉकडाऊन मध्ये आम्ही आमचं जीवन एकदम सुंदर जगलो। हो, काही त्यावेळेस हो तेही करायची मला आवड आहे, केक्स करणे किंवा हे तेही मी ह्या लॉकडाऊन मध्ये करायला म्हणजे हे केलं की ते आता युट्यूबवर वगैरे आपल्याला सगळं मिळतं रेसिपीज ते पण बरेचसे प्रकार केले की
म्हणजे चला की आपण काहीतरी आता इतक्या दिवस नाही तर स्वयंपाक करायला आम्हाला माझं सकाळी मी इथे 8ला OPD आम्ही बरोबर 8ला आम्ही सुरू करतो की डायरेक्ट मी जेवायला 1-1:30ला घरी जाते की परत 3ला आले की 7-7:30 मग त्या ह्याच्यात कधीतरी असं की रोज काही करणं होत नाही. पण ते लॉकडाऊनमध्ये माझं ते पण झालं की चला आपल्या काही पदार्थ पण करून झाले हे झालं नाही ते सगळं झालं. त्यामुळे एका दृष्टीने मला त्याचा थोडा फायदा पण झाला. बरोबर, निश्चितच. आणि आपण केलेल्या पदार्थांची चव आणि एक वेगळा आपला आनंद असतो वेगळा की आपण हे केलेलं आहे, तो एक वेगळा अनुभव तुम्हाला अनुभवता आला. आणि याबरोबरच तुम्ही नृत्य सुद्धा शिकायला जात होता. हो, मी शाळेत असताना म्हणजे मी पुण्याला होते तर तिथे आमच्या पूर्ण म्हणजे अख्ख्या पुण्यातल्या शाळांच्या कॉम्पिटिशन्स असायच्या नेहरू स्टेडियमला. तर तिथे दरवर्षी मी सिलेक्ट व्हायची म्हणजे आमच्या डान्समध्ये. त्यामुळे मला तिथे मी खूप म्हणजे अगदी कॉलेजमध्ये सुद्धा याच्यात मी दरवर्षी गॅदरिंगला अगदी डान्समध्ये भाग घ्यायचे. त्यामुळे तिन्ही मला पहिल्यापासून आवड होती. पण तिथे कसं हॉस्टेलला असल्यामुळे आम्हाला बाहेरचे क्लास वगैरे करता येत नव्हते कारण तिथे परमिशन नसायची की तुम्ही बाहेर जाऊन एखादा कथ्थकचा किंवा भरतनाट्यम क्लास करा. कारण माझ्या आईने पण तिथे पुष्कळदा तिथल्या मेट्रना काही विचारलं होतं की हिला आवड येतं हिला बाहेर जाऊन क्लास, पण तसं तिथे परमिशन नव्हती. त्यामुळे अगदी शास्त्रशुद्ध असं शिक्षण घ्यायचं तर मला तसं त्यावेळेला काही देता आलं नाही. पण मी खूप अगदी लहानपणी तर आई पण आमचे डान्स वगैरे बसवायची त्यामुळे ती एक आवड मला लहानपणापासून पण होतीच. अजूनही मी आत्तासुद्धा मी डान्स वर्कआउटला आपला झुंबाला थोडे तेही अधूनमधून मी ते चालूच असतं मी करते. पण माझा इथे ते माझं टायमिंग काय वेळेला हे होतं मग चला आपलं महत्त्वाचं काय हे प्रोफेशन आहे मग आपण इकडे करू मग ते थोडं राहिलं तरी चालेल असं ते होतं. पण करते म्हणजे मी आता अधूनमधून तेही करतच असते काहीतरी. बरोबर. वेगवेगळे कॅम्प तुम्ही घेता. आता जसं म्हणालात की आम्ही चॅरिटी भरपूर केली म्हणजे मोफत कॅम्प किंवा काय कशा पद्धतीचे म्हणजे कसले कॅम्प तुम्ही घेतलेत आणि कशा पद्धतीने? सगळ्या डायबिटीसचे घेतले की डायबिटीसची लोक म्हणजे सगळी जी ती हे करायची थायरॉइड पण इथे बऱ्याच जणांना आहे पण तोही एक दुर्लक्षित आहे म्हणजे की कारण त्याचे वर्ण काही सिम्पटम्स नसतात त्यामुळे तुम्हाला थायरॉइड आहे हे समजत नाही. तर त्याच्यामुळे ते जवळजवळ थायरॉइडचे पेशंट झाले की त्यांना कधीतरी म्हणजे बोलवायचं त्यांना त्याची माहिती द्यायची त्यांना मोफत औषधं द्यायची. डायबिटीसचे केले, ब्लड प्रेशरचे केले, काही हार्टचे केले किंवा बायकांचे तर केले. आणि आता आम्ही इथे डोळ्याचं पण आम्ही आता सगळं युनिट सुरू केलं आहे ऑपरेशन्स वगैरे येते. तर आजच मी सकाळी आशा वर्कर्सना पण सगळ्याच्या आपल्या इथल्या आशा वर्कर्स आहेत त्यांना पण बोलवून मी त्यांनाच आज आम्ही त्यांनाही आमच्यातर्फे सर्टिफिकेट्स दिली. आमचं लाईफलाईन फाउंडेशन म्हणून आमचं ट्रस्ट आहे तर त्याच्यातर्फे मी आज त्यांनी कोविडमध्ये सुद्धा त्या आशा वर्कर्सनी घरोघरी जाऊन खूप काम केलं आहे आणि मग त्यांना असं सन्मान त्यांचा कोणी करत नाही ते तर त्याच्यामुळे डॉक्टरांचे झाले सगळे पण आशा वर्कर्सना त्यामुळे मी आजच सकाळी आशा वर्कर्सना सगळ्यांना बोलून त्यांचाही सन्मान आम्ही केला म्हणजे आमच्या ट्रस्टतर्फे की आणि त्यांनाही सगळं म्हणजे की काय कसं पेशंट हे करायचं. परत आमचं इथे TBच्या पेशंटसाठी पण आम्ही इथे मोफत हे देतो ते पण सेंटर आमच्या इथे आहे आणि बाकी सगळ्या सोयी आम्ही सगळ्या पेशंटना केलेल्या आहेत म्हणजे इथे. आणि अगदीच तसं खूप अगदीच गरीब पेशंट असेल त्याला नसेल तर आम्ही फ्री पण त्यांना देतो सगळं की म्हणजे असं कुठे काही हे करत नाही. जनरली एक म्हणजे जर बघितलं डॉक्टर ह्याच्या या संकल्पनेकडे बघितलं आत्ता सध्याच्या जगामध्ये आय एम सॉरी टू से पण काही लोकांचा म्हणजे मोठ्या सिटीजमध्ये लोकांचा थोडासा डॉक्टरांवरचा विश्वास जो आहे तो थोडासा कुठेतरी थोडा कमी व्हायला लागला आहे. कारण म्हणजे त्याची रिझन्स अनेक आहेत वेगवेगळी आहेत. परंतु मी म्हणजे अगदी प्रकर्षाने सांगते तुम्हाला की गावांमध्ये किंवा शहरांमध्ये अशी जी काही आपली छोटी गावं आहेत तिथे जे काही डॉक्टर्स आपली सेवा देत असतात आणि त्यांच्याबद्दलचा जो विश्वास असतो ना म्हणजे असं म्हटलं जाते की एखाद्याने म्हणजे उपचारासाठी एखादा जरी दगड जरी दिला तरी तो विश्वासाने घेतला तरी तो बरा होतो पेशंट कारण त्या पेशंटचा त्या डॉक्टरवरती प्रचंड विश्वास असतो. आणि हे जे नातं असते याच्यावरती मला वाटते 50% त्या पेशंटचं बरं होण्याचं जे काही हे असते प्रोसेस ती पूर्ण होत असते.
आणि अशा पद्धतीचं काम तुम्ही गेली 30 वर्ष इथे निश्चितच करताय, कारण हा जो विश्वास आहे तो तुम्ही निश्चितच अगदी म्हणजे म्हातारी लोक सुद्धा अगदी अशी पाया पडतात वगैरे, ते पण असं म्हणजे असं आपल्याला अगदी वाटतं की नाही नाही म्हणजे आपण खूप काहीतरी म्हणजे चांगलं करतोय काम हे ते, त्यामुळे आपण व्यवस्थित सगळ्यांशी नीट बोलून हे करून वगैरे, की निव्वळ पैसा मिळवणे हा उद्देश आम्ही कधीच ठेवला नाही. की म्हणजे आम्ही दोघांनी म्हणजे मिस्टर काय मी काय आम्ही दोघांनी की आहे ठीक आहे आपला प्रोफेशन आहे, आपल्यालाही पोटापाण्यासाठी करायला हवं हे ठीक आहे, पण निव्वळ पैसाच अगदी मिळवणे हा उद्देश आम्ही कधीच ठेवला नव्हता. त्यामुळे काय जे असतील त्याप्रमाणे चला तुझ्याकडे आज पैसे नाहीत नको दिवस पण तू हे उपचार घे असं आम्ही करत गेलो. त्यामुळे बरीचशी लोकांचा आमच्या म्हणजे येतात त्या श्रद्धेने की नाही ह्यांच्याकडे गेलं की काहीतरी आपलं काम हे होणारच आहे, किंवा इथे नसेल जमत तर तुम्ही बाबा अमुक एक ठिकाणी जा, किंवा त्यांना व्यवस्थित गाईड करणे, त्यांना व्यवस्थित म्हणजे हे सगळं आम्ही अगदी करत गेलो की कुठेही त्याच्यात खोटेपणा किंवा असं काही आम्ही केलं नाही. की जरी अगदी आता आपण बघतो ह्याच्यात त्याच्या डॉक्टर हे असतं, पण तसं आम्ही पहिल्यापासूनच एक हे ठेवलं होतं की आपण आपल्या प्रोफेशनमध्ये असा खोटेपणा किंवा हे ठेवायचं नाही, प्रामाणिकपणे आपल्याला जे येईल ते आपण करत राहायचं. त्यातून आता काही प्लस मायनस तर असतातच असतात हां, पण आम्ही तरी ठरवताना आम्ही असं ठरवलं की नाही की आपण लोकांना व्यवस्थित एक सर्व्हिस द्यायची. अगदी रात्रीसुद्धा पेशंट आला तरी कित्येकदा आम्ही रात्रीसुद्धा उठतो, अगदी जेवणाच्या ताटावरनं पण आम्ही इमर्जन्सी आली तर उठलेलो आहोत. म्हणजे एक आपण लोकांना चांगली सर्व्हिस द्यायची. मग काय नक्कीच. आणि जे आपण देतो तेच रिफ्लेक्ट होते आपल्यावर, असं एक म्हणजे इट्स अ नेचर्स म्हणजे लॉ की आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं. त्याचा फायदा तुम्हाला होत असेल. अगदी आत्ताच आपण उल्लेख केलात लाईफलाईन ट्रस्टचा, काय कार्य आहे त्याचं आणि केव्हा सुरू केला तो? हे आम्ही आता जेव्हा आम्ही आता एक 10-12 वर्षापूर्वीच आम्ही लाईफलाईनची आमचा म्हणजे आम्हीच हे केलंय त्याच्यातर्फे. मग आम्हाला हे कॅम्प्स वगैरे मग आम्ही त्याच्यातर्फे गेलो. ओके हां, बाकी आमचं हे देवगड मेडिकल फाउंडेशन आमचं हे आहे, इथे आम्ही सगळ्या ह्या सोयी सगळं केलेलंच आहे. आता इथे की पेशंट एकदा इथे आला की शक्यतो त्याला इकडे तिकडे फिरायला लागू नये, एकाच ठिकाणी जर त्याचं सगळं झालं तर त्याला इथे बरं पडेल. व्हिजिटिंग डॉक्टर पण आम्ही सुरू केले की ज्या इथे फॅकल्टीज नव्हत्या की त्यांना पण आम्ही इथे म्हणजे पहिलं देवगडमध्ये पहिल्यांदा आम्हीच हे सुरू केलं की बाहेरचे डॉक्टर आपण इथे बोलवायचे आणि त्यांना इथेच सोयी द्यायच्या. कारण आता काही असलं तर कुठे कोल्हापूर जा कुठे म्हणजे लोकांना लांब पडतं, जाण्याचा सगळं खर्च असतो, त्यापेक्षा आपण त्यांना त्या सोयी जर इथेच दिल्या तर पेशंटला इथे बरं पडेल. तर त्याच्यामुळे तेही आम्ही सगळं त्याच्यातर्फे सुरू केलं. आणि आता सगळं आम्ही डोळ्यांचंही सुरू केलं आहे. आता माझा मुलगा पण डॉक्टर झाला आहे, तो ऑर्थोपेडिक सर्जन आता झाला आहे, तर उद्या तो इथे आला तर तो परत तेही करेल. आता बघू आता कसं काय तो करेल. नक्कीच. निश्चितच आपला जो काही म्हणजे समाजाशी असलेलं जे काही देणं आहे ते देण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न सुरू केलेले आहेत ते निश्चितच स्पृहणीय आहे. एकूणच या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा तुम्ही म्हणजे लग्न होऊन इथे आला त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिस सुरू केली, तुमचे छंद जोपासण्याचा कधीतरी निरसही झाला आपल्याला हे करता आलं नाही म्हणून, परंतु रुग्णसेवा जी आहे तो प्रथम त्याला प्राधान्य देऊन तुम्ही आतापर्यंत काम करत आलेले आहात. असा एखादा क्षण, कारण डॉक्टर म्हटलं की त्याच्या जन्ममृत्यूच्या ज्या संवेदना असतात त्या फार बोथट झालेल्या असतात असं म्हटलं जातं, परंतु इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला फार मनाला लावून गेलेला असा प्रसंग काय सांगू शकाल? तशा इथल्या एका ऑफिसमधल्या 2-3 बायका माझ्याकडे आल्या होत्या की ज्यांना मुलं होत नव्हती वगैरे, आणि त्या तिघींनाही माझ्या ट्रीटमेंटने एकाच वर्षात मुलं झाली. अक्षरशः ते देवदेवी मला मिठी मारून त्या पाया पडून अगदी रडून गेल्या. ते असे बरेच क्षण आहेत, पण अगदी लक्षात राहणारं की हे. पण मग असं काहीतरी झालं की मग त्यावेळेला आपल्याला अगदी वाटतं की नाही आपण करतो हे दुसऱ्यासाठी खूप म्हणजे चांगलं करतो. किंवा इतरही काही म्हाताऱ्या बायका असतील त्या पण अगदी अशा मिठी मारून आपल्याला अगदी आशीर्वाद देऊन जातात हे जातात. त्यावेळेला म्हणजे असं बरेचदा होतं, खूपदा त्या देऊन जातात, आपला हातात घेऊन बोलतात, काहीतरी आशीर्वाद देतात. त्यावेळेला अगदी वाटतं की हो की आपण काहीतरी म्हणजे करतोय आणि आपल्याला काहीतरी चांगलं त्याचं फळ मिळतंय. त्यामुळे तेव्हा आनंद हा नक्कीच होतोच. म्हणजे किंवा आपण एखाद्या वेळेला काही इमर्जन्सी आली, आम्हाला कुठच्या लग्न कार्याला जाता येत नाही किंवा कधी उशीर होतो जायला, पण तेव्हा वाटतं वाईट
पण नंतर वाटतं की नाही, आपण आपलं काम हे केलेलं आहे, कोणातरी आपण मदत केली किंवा कोणाचं तरी चांगलं नाही, मग आपलं वैद्य. त्यामुळे होतं असं कधी कधी, पण वाटतं की नंतर ते वाटतं की नाही नाही आपण बरोबर करतोय, म्हणजे करतोय तेच. नक्कीच. आता म्हणजे हे प्रोफेशन सांभाळताय तुम्ही, तुमचे छंद सांभाळताय, सगळ्यात महत्त्वाचा आणि फार क्रुशियल असा पिरियड आपल्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये गेला तो 2020मध्ये. म्हणजे मार्चमध्ये जेव्हा 22 मार्चला जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर केलं गेलं, त्याच्यानंतर जूनपर्यंतचा जो काही कालावधी होता तो फारच म्हणजे भयानक होता. आणि अनेक डॉक्टरांनी तेव्हा म्हणजे अनेक शहरांमध्ये अनेक डॉक्टरांनी आपल्या ज्या काही ओपीडी होत्या त्या अक्षरशः कुलूप लावून बंद ठेवलेल्या होत्या. तुम्ही कसं काय, तुमचं काय कामकाज होतं? कारण तेव्हा जरी आपल्याकडे कोविडचा स्पाईक जरी कमी असला तरी तो नंतर वाढला, पण ती भीती प्रचंड होती नागरिकांच्या मनामध्ये. कसं काय कामकाज केलं तुम्ही? पहिल्यांदा आधी कोरोना आला तेव्हा आम्हाला भीती अशी नव्हती वाटली पहिल्यांदाच. आणि पहिल्यापासून आम्ही दोघांनी ठरवलंच होतं की नाही, आपण आपलं काम सुरूच ठेवायचं, की जरी अगदी बाकीच्यांनी बंद ठेवले असले. कारण ज्यांना कोरोना नाही झालेला किंवा जे इतर पेशंट असतील मग ते कुठे जातील ना त्यांना. कारण मग त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की नाही, पहिल्यापासून आपण प्रिकॉशन घेऊया, पण आपण चालू ठेवायचं, की बंद वगैरे ठेवायचं नाही. आणि दुसरं म्हणजे माझा मुलगा जो पुण्याला असतो त्याने एक वाक्य मला फार चांगलं सांगितलं. त्याने फोनवरती, कारण तोही तिथे हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर त्या प्रचंड तेव्हा कोरोना वाढलेला होता, त्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो. तर त्यामुळे म्हणजे त्याच्यासाठी म्हणून की त्याला मी म्हटलं होतं की नाही तू इकडे ये थोडे दिवस, नाही तर तू आपण डॉक्टरशी बोलून तू रजा घे आणि इकडे ये. तर त्याने मला एक वाक्य खूप छान सांगितलं, की तो मला म्हणाला की नाही, की आपण की असं मैदानात गेल्यानंतर आपण शत्रूशी 2 हात करायचे असतात, कधीही आपण असं पळून जायचं नसतं. सैनिकांनी कायम तुम्ही लढलंच पाहिजे. आणि तुम्ही डॉक्टर झालात म्हणजे तुम्ही प्रत्येक म्हणजे तिथे तुम्ही लढलंच पाहिजे, तुम्ही असं मागे पळून जायचं नाही. त्यामुळे मीही तिथे येणार नाही, मलाही काम करायचं आहे आणि तुम्हीही करा. तर त्यामुळे त्याचं ते वाक्य अजूनही माझ्या म्हणजे डोक्यात आहे, की असं की घाबरून पळून जायचं नसतं, मी काम करा. मग म्हटलं ठीक आहे. तेव्हापासून मग मलाही वाटलं की नाही खरं आहे, तो बोलतोय ते खरी गोष्ट आहे, की असं घाबरून पळून जायचं नाही, आपण काम करायचं. त्यामुळे आम्ही काम करतच होतो. म्हणजे भीतीमय हे वाटायचं की हो, समोर आलेला प्रत्येक पेशंट हा कोरोनाचाच असेल असं धरून आम्ही पण प्रिकॉशन घेऊन आम्ही करत होतो. झालं केलं म्हणजे आम्ही. मग या कालावधीमध्ये तुम्ही असं म्हणजे कोरोनाच्या काही पेशंट्सना ट्रीट केलं का? हो, कोरोनाचं नाही, कोरोना आपण नाही, त्यांनी कसं इथे आपण ट्रीट करायच्या नव्हत्याच त्या केसेस, डायरेक्ट तुम्ही गव्हर्नमेंटलाच पाठवायच्या होत्या. पण तशा माझ्याकडे म्हणजे तापाचे 10-15 तरी लोक येऊन गेले असतील. आणि नंतर मला कळलं 2 दिवसांनी की नंतर मग आपण जसं त्यांना गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही टेस्ट करायला आपण पाठवत होतो त्यांना, आणि नंतर कळलं की ते पॉझिटिव्ह आहेत. असं पण इथे आम्ही तसं खूप सगळं म्हणजे हे सॅनिटाईज करायचं, हे करायचं, म्हणजे असं बऱ्याच गोष्टी करत होतो. त्यामुळे भीती नाही होती. आम्ही आमच्या 1-2दा टेस्ट करून घेतल्या त्याच्यानंतर. पण ठीक आहे, काय जे असेल ते होईल. आपण आणि आत्ता हे कोरोना, पण नेहमीच आपल्याला कोरोनापेक्षा सुद्धा भयानक TB हा आजार आहे की. आणि इथे इतके पेशंट आहेत, कारण मुंबईहून सगळे इथे येतात एरवी सुद्धा, आणि ते सगळे TB वगैरे घेऊन येतात, कारण मुंबईला खूप पॉल्युशन वगैरे जास्त असल्यामुळे. आणि ते वर्षभर आम्ही ते पेशंट बघतच असतो. आणि तेव्हा तर ती लोक मास्क, आत्ता निदान कोरोनामध्ये कंपल्सरी मास्क केल्यामुळे निदान ते तरी होत होतं. पण इतक्या वर्ष आम्ही हे सगळे जे इतर हे जे सांसर्गिक आजारचे तपासतो आहे, तर त्याच्यामुळे तेव्हा म्हणजे अशी की आपण आता एकदा हे घेतलंय, आपल्याला त्याच्यात पडायचे की पडायचे, मग तुम्ही घाबरून वगैरे असं नाही चाललं. म्हणजे असं आम्ही कधीच केलं नाही की नाही, आपण कुठले सगळे जे पेशंट आपल्याकडे येतील, जे आपल्याला बघायला लागेल ते सगळे आम्ही बघत गेलो, की असं नको, मग हे असं नको, घाबरून विकृत आम्ही कधीच राहिलो नाही. त्याच्यामुळे ते किंवा ते माझं म्हणजे की आपल्या ते लहानपणापासून माझ्या ते डॉक्टरचं हे असल्यामुळे कदाचित ती मेंटॅलिटी झाली असेल. कारण लहानपणापासून माझे वडील, काका, आजोबा सगळे मी ते लहानपणापासून सगळं बघतच होते, त्याच्यामुळे कदाचित ती मेंटॅलिटी असेल. पण नाही की करायचंच म्हणजे आपण, त्यामुळे गेलो करत असतं सगळं. बरोबर. एकूणच जेव्हा आता म्हणजे जवळजवळ 30-31 वर्ष तुम्ही देवगडमध्ये प्रॅक्टिस करताय, बऱ्यापैकी तुम्हाला नावलौकिक इथे मिळालेलं आहे.
तुम्ही तुमच्या त्या लाईफलाईन ट्रस्टमार्फत सामाजिक कार्यसुद्धा बऱ्यापैकी तुम्ही करताय किंवा असे देवगड मेडिकल फाउंडेशन याच्यामार्फत सुद्धा अनेक सुविधा देत आहे. पुढे आणखीन काही एक्सपांड करण्याची इच्छा आहे किंवा आणखीन काहीतरी राहिलं आहे बाबा हे आपल्याला करायचं आहे असं काही आहे का? तसं आता ह्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला भरपूर काही करता येण्यासारखं आहे. कारण मेडिकल हे प्रोफेशन तुम्हाला इतर म्हणजे तुम्ही शिकाल तेवढंही कमी आहे, कराल तेवढंही कमी आहे. तर त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यात थोडं आता करतोच आहे. त्यातून आता मुलगा आला तर परत ते त्याचं आणखीन करावंच लागेल आम्हाला. आणि आत्ता सध्या आम्ही आता हे लॉकडाऊनमध्येच आम्ही नेमकं म्हणजे आम्ही सुरू केलं सगळं डोळ्याचं आम्ही कॅटरॅक्टची ऑपरेशन्स आणि डोळ्याचं सगळं युनिट आम्ही सुरू केलं आणि त्याच्यानंतर लगेच ते लॉकडाऊन झालं. पण आता परत आम्ही ते सगळं इथे केलेलं आहे की आणि आम्ही इथे ते पण डोळ्याची तपासणी आम्ही पूर्ण मोफतच ठेवलेली आहे सगळ्यांना. त्याचे काही आणि फक्त मग त्यातनं काही ऑपरेशन्स वगैरे असतील ते पण आम्ही कसं पेशंटचं काय म्हणजे हे असेल त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्या रेटमध्ये करून देतो. अच्छा. नेत्रदानाचं म्हणजे नेत्र खरं म्हणजे डोळ्यांचं हे फारच मोठं आहे. कारण एखाद्या माणसाची दृष्टी अधू झालेली असते किंवा एखाद्या डोळ्याने त्याला जेव्हा दिसायचं कमी होते आणि नंतर जेव्हा तुम्ही ते ऑपरेशन केल्यानंतर त्याला पुन्हा जेव्हा दृष्टी अगदी तेव्हा इतकं बरं वाटतं की ते पेशंट सांगतो किंवा मला आधी दिसत नव्हतं आता मला सगळं इतकं क्लिअर दिसायला लागलं की ते जो एक आनंद असतो ना की तो खूप हे. आणि त्याच्या आधी पण आम्ही एक 7-8 वर्षापूर्वी पण डॉक्टर लहाने तर त्यांना पण एकदा आम्ही इथे बोलवून एक कॅम्प केला होता डोळ्याचा आरोग्यमंत्री ते आपले दीपक सावंत ते पण आले होते आणि ते आम्ही एक कॅम्प केला होता. आणि इथून आम्ही आमच्या खर्चात एक की ज्यांना कोणीच असं घरात म्हणजे ज्यांचे ऑपरेशन्स होऊ शकत नाही आहेत, ज्यांच्या घरात कोणी नाही आहे की ज्यांना काही करता येतं त्यांना आम्ही एक बस केली इथे आणि त्या बसमधनं आम्ही त्यांना मुंबईला पाठवलं आणि जेमध्ये तिथे त्यांनी ते सगळं फ्रीमध्ये अगदी त्यांचं नाश्ता जेवणापासून सगळं त्यांनी तिथे फ्री करून दिलं आणि आम्ही ते परत इकडे आणले. असेही 55 लोक आम्ही त्यावेळेला इथून मुंबईला पाठवून ते सगळं केलं त्यांचं. बरोबर आहे. अनेक वेळा असं म्हणजे दृष्टीच्या बाबतीत असं होते की घरामध्ये एखादी वृद्ध जी असेल तर ठीक आहे दुर्लक्ष केलं जाते कशाला तोपर्यंत त्याच्या दोन्ही डोळ्याची मोतीबिंदू पार पिकून गेलेली असतात आणि अगदी तो हाड झालेला असतो आणि म्हणजे ऑलमोस्ट अंधत्व आल्याच्या पायरीवरती असतात ते अगदी. आणि अशा माणसांना ट्रीट करणं हे खरंच म्हणजे अशा आणि ते पण ते लहाने डॉक्टरांच्या म्हणजे लहान त्यांचं नाव आज खूप मोठं आहे आणि त्यांच्या तिथे म्हणजे आम्ही सगळं हॉस्पिटलला तिथेही सगळ्यांनी त्यांची चांगली व्यवस्था केली आणि सगळं फ्रीमध्ये त्यांना करून सगळं त्यांना आम्ही परत आणलं. म्हणजे ती मोठी एक जबाबदारी आम्ही घेतली होती तू मुंबईला नेलं आणलं वगैरे सगळं पण ते केलं तेवढं 55 पेशंटना घेऊन आम्ही करून आणलं. आणि आता तर आम्ही आता इथेच सुरू केले आणि इथे आम्ही त्याचा करतोच आहोत. अजूनही काय काय डोक्यात आहेच करण्याचे. एकूणच आत्ता डॉक्टर मंजुषांशी जेव्हा बातचीत आपण करत होतो तेव्हा असं अजिबात वाटत नव्हतं की ही मुलगी 31 वर्षापूर्वी लग्न होऊन पुण्यासारख्या एका तसं म्हणायचं झालं तर एका भिडस्त शहरातून किंवा कॉस्मोपॉलिटन शहरातून देवगडसारख्या एका गावामध्ये आली आणि इथे रुजली फळली फुलली. परंतु आपले विचार जे होते ते त्यांनी कधीच सोडलेले नाहीत. आत्ता जे त्यांनी सांगितलेलं आहे की डॉक्टर तात्याराव लहाने की जे वन ऑफ दी बेस्ट आय सर्जन आहेत आपल्या महाराष्ट्रातले किंवा भारतातले त्यांच्यामार्फत असे जी बेदखल माणसं होती की ज्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे कोणीच लक्ष देणारं त्यांच्या कुटुंबामध्ये नव्हतं अशा जवळजवळ 50-55 माणसांचं ऑपरेशन त्यांनी स्वतः बस करून त्यांना मुंबईत पाठवून करून घेतलं. खरं तर याच्यासाठी आपल्या घरातली संस्कृतीची सुद्धा तेवढीच आवश्यकता असते. आपल्या घरातली संस्कृती आपल्यावरती झालेले त्याचे जे काही संस्कार असतात ते आणि त्याचबरोबर आपण ज्या माहोलात राहतो किंवा ज्या कुटुंबात राहतो तो सुद्धा निश्चितच या सगळ्या गोष्टींसाठी परिणामकारक असतो. डॉक्टर मंजुषा यांना जसं त्यांचं माहेरचं कुटुंब हे पूर्णतः डॉक्टरी पेशामध्ये आहे तसं त्यांचं सासरचं कुटुंब जरी डॉक्टरी पेशात असलं तरीही देवगडसारख्या एका टुमदार अशा गावात राहणारं आणि सगळ्यांना धरून राहणारं असं कुटुंबामध्ये ते येऊन पडल्या आणि या कुटुंबाचा त्यांनी निश्चितच पुरेपूर फायदा घेतला आणि यातूनच त्यांनी आजपर्यंत गेली 30 वर्ष देवगडमध्ये जी काही प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्याचा जो काही त्यांना रिझल्ट मिळालेला आहे तो निश्चितच
फारच आशादायी आणि त्यांच्यासाठी फारच लकी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच आतापर्यंत त्यांना कुठेही म्हणजे कुठेही अडथळा असा आलेला नाही. एकूणच त्यांच्या या मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळी एक्सपान्शन्स केली आहेत. अगदी शेवटचं त्यांनी डोळ्याचं जो काही आता युनिट सुरू केलेलं ते आहे. आणि भविष्यामध्ये त्यांचा ऑर्थोपेडिक असलेला मुलगा जर इथे आला तर निश्चितच त्या एका क्षेत्राची किंवा त्या एका फॅकल्टीची इथे निश्चितच भर पडणार आहे. अशा काही व्यक्ती असतात की ज्या समाजाशी आपलं असलेलं नातं कधीच विसरत नाहीत आणि त्याच्यामध्ये डॉक्टर मंजुषा यांचा निश्चितच वरच्या पातळीवरती समावेश होतो. डॉक्टर म्हणून केवळ आपलं फक्त पेशंट बघणं आणि एका टेक्निकल जगामध्ये वावरणं इथपर्यंत न राहता त्यांनी स्वतःचे छंदसुद्धा त्याचबरोबर तितक्याच चांगल्या पद्धतीने जपून ठेवलेले आहेत. त्यांनी जवळजवळ 60-70 उत्कृष्ट अशी पेंटिंग्स केलेली आहेत. त्याचबरोबर फ्लॉवर अरेंजमेंटमध्ये सुद्धा त्या माहीर आहेत. आणि आता त्यांनी सांगितलं तसं लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण जरी त्याचा अनुभव घेतलेला नसला तरी त्यांनी सुंदर सुंदर अशा रेसिपी घरामध्ये करून आपल्या घरच्यांना निश्चितच खिलवलेल्या आहेत. तर अशा डॉक्टर मंजुषा यांना आमच्या सिंधुदुर्ग लाईव्ह याच्या परिवारातर्फे आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये त्यांच्याकडून असंच चांगलं कार्य घडू अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.